प्रशासकीय राजवटीचा कारभार सुरू आहे। आपल्याला माहीत आहे की आपल्या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हे जनतेला उत्तरदायित्व असतात, परंतु गेली 2.5-3 वर्षे केवळ आणि केवळ प्रशासकाच्या हातूनच हा कारभार हाकला जातोय। आणि नुकतंच 5 मेला 6 मेला सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिलाय आणि राज्य सरकारला एक प्रकारची चपराक लगावली आहे की येत्या 4 महिन्यामध्ये निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही निवडणूक घ्या। आणि आता जे सरकार महाराष्ट्रातलं केवळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी जो एक प्रकारचा हैदोस घातला होता, खास करून आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये बघितलं असाल तर रोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर पडतंय आणि सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी दिलेल्या काही परवानग्या, काही काढलेली टेंडर ही रद्द करावी लागत आहेत। आणि त्या पार्श्वभूमीवर आता ह्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत आणि म्हणून आम्ही आज नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर, आमच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहोत। त्याकरता आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख इथे बसलेले आहेत, ज्यांच्यावर या पूर्व विदर्भामध्ये नागपूर आणि चंद्रपूर ह्या 2 महानगरपालिका आहेत, त्याची शिवसेनेचे उपनेते म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे ते विजयराव कदम पण इथे आहेत। आणि म्हणून आज आम्ही आढावा हा नागपूरचा घेणार आहोत आणि उद्या सकाळी आम्ही चंद्रपूरचा आढावा घेणार आहोत। त्याकरता आम्ही आलेलो आहोत। निवडणुकांचं चित्र कसं राहणार आहे, म्हणजे त्याच्या निवडणुका लागते स्थानिक स्वराज्य संस्थांचे, तर कसं चित्र राहणार आहे? असं आहे की एखादा पक्ष बळकट करायचा असेल, बलवान करायचा असेल, ताकदवान करायचा असेल तर लोकशाहीमध्ये निवडणुका लढणं गरजेचं आहे। आणि निवडणुका जर लढल्या तर नवनवीन नेतृत्व तयार होतात आणि नवनवीन नेतृत्व ज्या वेळेला तयार होतात त्यावेळेला पक्षाला अधिक उभारी येते, ताकद मिळते। दुर्दैवानं गेली 35 वर्ष शिवसेना आणि भाजपा हे एकत्र होते आणि विदर्भामध्ये आमचीच ताकद आहे असं करून मूळ जर 2000 आपण 1990 पासून जर बघितलं तर सगळ्यात जास्त विदर्भामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद जास्त होती। 1991 साली जेव्हा पक्ष फुटला त्यावेळेला जे लोक पलीकडे गेले ते आता तुमचे नेते गेले